गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला तर मंडळी, सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर का विसरायचं नाही? तर असे नवनवीन शरीराचे असतील, संसाराचे असतील, घराचे असतील, सुख समाधानाचे तुम्हाला टिप्स मिळणार माझ्याकडनं. बघायला भेटणार, आगळं वेगळं ऐकायला मिळणार, बघायला मिळणार, खायला सुद्धा मिळणार. त्याच्यासाठी सरस्वती ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सरस्वती सण. मग हे काय बनवत आहे मी? लसण कुठला हे बघा बरं. खूप जणाला पित्त, ॲसिडिटी, गॅस, ढेकरा येतात ना, तर त्याच्यावर हा रामबाण उपाय आहे. कशाचा म्हणचाल तुम्ही? तर हा आहे लसणाची चटणी. तर आपण जर सकाळी सकाळी जेवणात 2 किंवा 4 घास अगोदर ह्या चटणीचे खाऊन बाकीचं पुन्हा खायला सुरुवात केली तर तुम्हाला पित्त होणार नाही, ब्लॉकेज होणार नाहीत. का तर याच्यामध्ये 75% लसूण आणि 10% शेंगदाणे. ती शेंगदाणे का? जास्त चरचर तिखट लागू नये म्हणून उगी थोडे नावाला शेंगदाणे टाकले मंडळी मी. बघू शकता तुम्ही. आणि ही हँडमेड आहे. म्हणजेच जर हँडमेड आमच्या कुठल्या मायमाऊलींना कळत नसेल तर याला घरगुती चटणी म्हणतात बरं का. ही करायची आणि रेसिपी करून दाखवणारे मंडळी. चला तर मग हे पहा. तूप असं 2 ते जिरे, मोहरी टाकायची. मिरची, लसण टाकायचा मस्तपैकी असा. ह्यात दही भाताला रात्री भिजू घातलेला आहे मंडळी दही भात. पण फोडणी घालायची नाही. तडका दही भाताला तुपाचा, लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा तडका देऊन आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही सुद्धा खात जा. असं रात्री भात करायचं, दह्यामध्ये भिजवून ठेवा. असा दही भात करायचा. त्याच्यात पूर्ण मिक्स करायचा. असं फक्त आणि फक्त दही भातच खायचा 1 दिवस शरीराला रिलॅक्स. बाकीचं अन्न खायचं नाही. कुठलंही भाजी असो, आता झाले का नाही शरीरासाठी 2 आयटम. मग असं नवनवीन खाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं. तर आता मी कॉफी कुणासाठी आणली पहा बरं. कोण आहे? ही माझी बेस्ट फ्रेंड मनीषा होळकुंदे, आधार वृद्धाश्रमच्या सर्वा बरं का. मग खूप दिवसांनी मनीषा भेटायला आली. गप्पा गोष्टी आमच्या मस्तपैकी. कॉफी केलो आम्ही. कॉफी करून मस्तपैकी तिच्या आश्रमाचं काय चाललंय काय नाही आमच्या गप्पा चालल्या. खूप दिवस झालं, किमान 2-3 महिने झालं. तर मनीषा येऊ शकली नाही कारण खूप मोठा पसारा वाढवून ठेवलेला आहे तिनं. सोलापूरला आधार वृद्धाश्रम आहे, कासार शिर्शी येथे आधार वृद्धाश्रम आहे, परत नांदेडला आहे. नांदेडच्या नंतर तिथंच नांदेडच्या आसपास कुठं तर आणखीन एक तिचं वृद्धाश्रम चालू आहे. मग त्याच्यामुळं ना एवढा पसारा वाढवले आहे. तिकडं पळा इकडं पळा. कोणती आजीला बरं नसते, आजोबा एक्सपायर होतात, कोण नवीन आलेले राहतात. काय 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 इतका खूप आणि खूप मोठा प्रॉब्लेम असतो तिच्या मागे बरं का.
चला मंडळी, मी ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते. माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान कशाला म्हणतात ती गोष्ट दाखवते. हे पहा, माझी मैत्रीण मनीषा हुळकुंदे 4 आश्रमाची मालकीण आहे बरं का. हिच्याकडे 4 आश्रम आहेत, 20-25 नौकर आहेत, स्वयंपाकाला बाई आहे. मी जेवण घरी आले ना, आपली मैत्रीण जेवण करून जा, मी बोरसुरी डाळ करते. हिचं सासर आणि माझं माहेर, आम्ही तिकडचे. तर बघा, मी भाकरी टाकायले तर हिला पाहवलं नाही, तिकडनं येऊन हे खोबर खिसून द्यायला लागली. ह्याला म्हणतात माणुसकी, ह्याला म्हणतात प्रेम, आणि ह्याला म्हणतात मैत्री. माणसाने नेहमी जमिनीवर असावं, आकाशात उडून जमत नाही. यार अपना यार, इसको कहते मैत्री. मैत्री करायची तर अशी, नुसती गाडीत बसून जायची, खांद्यावर हात टाकायची नाही, चुलीपासून ते पार बाहेर पर्यंतची. आहे का नाही मी नशीबवान? मग ह्याला म्हणतात सोन्यासारखे माणसं, कळलं का? बघितला ना, आमची मैत्री आहे बघा. आमच्या मैत्रीला चॅलेंज नाही. जसं एका कवितेत लिहिलेलं आहे, मित्रावरती गाणं, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर खरंच अशी मैत्री करा, ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती संसाराच्या कडनं वनवा पेटल, दुःखाचा, परेशानीचा, प्रॉब्लेमचा, त्यावेळेस सुख बनून गारव्यासारखा थंडगार खांद्यावर हात ठेवून, काय टेन्शन आहे ग तुला, चल मी आहे, काय मग त्यात एवढं, असं म्हणणारी मैत्री निवडा मंडळी. हे पा, मनीषानं म्हणली ताई भाकरी खाऊन खूप दिवस झालं, कारण तिच्या इथं चपाती वेगळं आगळं असतं, पण भाकरी नसतात ना. मग आमच्याकडे भाकरी असतात. तिला म्हणलं चल, तुला मी ना भाकरी, खोबर आमटी, बोरसुरी डाळ हे सगळं खाऊ घालते. म्हणून हे पा, मी स्वयंपाक करायला लागले. तर कसं बघा, मोठ्या बहिणीसारखं मागून पुढी पुढून मागे, मागून पुढी पुढून मागे करायली. मनीषा माझ्यापेक्षा छोटी आहे, हां, पण मी काय म्हणलं, मोठ्या बहिणीसारखं, कारण छोटी बहीण आज्यात बसून खाते. मोठी बहीण जर छोटी बहीण काम करायली की मध्ये हे कर, ते कर, ते कर, हे कर, तसं. हे पा, बघा ना, कमाल आहे ना मंडळी. काय आमची मैत्री आहे. आमची मैत्री आजकालची नाही बघा. आमच्या मैत्रीला कमीत कमी 15 वर्ष झालं. माझ्या मनीषाच्या मैत्रीला बरं का, 15 वर्षापासून आमची मैत्री आहे. आम्ही जेव्हा केव्हा भेटतो, असं भेटतो की आज नवीनच भेटतोय. असं कधी आमच्या द्वेष, परेशानी, बोलणे काय 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 नसते बघा. तिनं तिच्या कामात गुंगली की तिकडंच जाती, मग मला आठवण आली की मी फोन करते, तिला आठवण आली की तिनं फोन करते की ताई काय करायला. मग आमचा फोन होत असतो, का चाललंय काय नाही, म्हणून एकमेकीची चौकशी करायचं, का चाललंय, काही परेशानी नाही ना, हो नाही ताई, असं नाही तसं नाही, हे झालं ते झालं. अशा आमच्या गप्पा गोष्टी झाली की एक मनीषा खूप दिवस झाले म्हणलं की तिनं लातूरला आली, तिनं फिरावं लागते ना, कधी शिर्शी, कधी नांदेड, कधी सोलापूर, तर मग कधी लातूरला आली की भेटल्याशिवाय जात नाही. मग अशी आमची काहीतरी छोटीशी पार्टी असते बघा मंडळी. आम्ही गरीब माणसं आहेत. तुम्ही मोठे लोक हॉटेलमध्ये पार्ट्या एन्जॉय करत असाल, पण आम्ही गरीब लोकच घरातच भाजी भाकर करून खातो. अशा प्रकारे तुम्हाला आवडली तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे खोबर आमटी आणि बोरसुरी डाळ करून नक्की आणि नक्की खा. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही तुमची बोरसुरी डाळ कशी केलती आणि खोबर आमटी पण कशी केली. हे पहा, मी घरी मसाला तयार करून अशा प्रकारे खोबर आमटी करते. मनीषा बघा ना, खरं काय प्रेम असते. आणि बायकाचं असंच असतो, बायकाला कुठेही जाऊ द्या, सुख नसतंच. असं बसलंय आणि आयतं खायला आणून दिलं असं नसतंच. कुठेही जावा, थोडंफार का होईना काहीतरी करावं लागते. पाणी तर घ्या, भाकरी तर मोडा, ताटं तर करा, काही ना काही बघा. काय बायकाच्या नशिबाला ठेवलंय. पुरुष आपलं हात धुतलं की जेवायला बसतात कुठं गेले तरी, पण बायकाचं तसं नसतं मंडळी. गेलं की बोलत किचनमध्ये गेलं की काहीतरी उचला ठेवा, काय मी नीट करून देऊ का, लसण सोलून देऊ का, भाजी चिरून देऊ का, भाजी निवडून देऊ का, हे असले कामं बायकाच्या मागचे जाणार नाहीत आणि गेलेही नाहीत आणि ह्याच्या पुढे सुद्धा जाणार नाहीत. किती मॉडर्न बायका होऊ द्या हो, मी चॅलेंज करते तुम्हाला, किती बी मॉडर्न व्हा, किती बी शिका, पण हे तुमच्या नशिबाचं कधीच जाणार नाही. हे पा, आम्ही मस्तपैकी दोन्ही, तिच्या आणि माझ्या लेकरांसाठी दोघीनं मिळून स्वयंपाक केलेला आहे. तरी आता मस्तपैकी मंडळी जेवायला या. बाय.